स्कायमेट या खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनं त्या ठिकाणी 2026च्या खरीपाचा किंवा पावसाळ्याचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. ते असं म्हणतात की देशात सरासरी मान्सून हा कमी होणार आहे. जो सरासरी मान्सून पडतो आपल्याला तो 868 आहे. त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस कमी होणार आहे, म्हणजे 816 मिलीमीटर पावसाची नोंद होणार आहे. म्हणजे एकूण 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार आहे. पर्सेंटेज मध्ये बघायला गेलं तर 96 ते 104% इतका सरासरी पाऊस पडत असतो, तो यावर्षी 90 ते 95% पडणार आहे. म्हणजे 5 ते 6%ची तूट त्या ठिकाणी आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र इथं 6% पावसाची तूट ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आहे. त्याचबरोबर जून जुलै जो आहे, जून जुलैमध्ये दमदार पावसाची बॅटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाहीये, घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि इंडियन ओशन डायपोल ज्याला आपण आयओडी म्हणतो तो सुद्धा पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं एकंदर शेतकऱ्यांनी पॅनिक होऊन जाण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाहीये. एल निनो सक्रिय असला तरी एल निनो मध्ये पाऊस पडतच असतो, अनेक वर्ष आपण अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळं एल निनो मध्ये फक्त कुठं कुठं पावसाचा खंड तर कुठं अतिवृष्टी आपल्याला बघायला मिळते. भारतीय हवामान खात्याचा अंदाज अजून यायचा आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज आपल्याला अजून स्पष्टता आणि अजून क्लॅरिटी याच्यामध्ये देईल. ती सुद्धा अपडेट आपण तुमच्यापर्यंत देऊ. धन्यवाद.